श्यामनगर गावातल्या एका तळ्याच्या काठी गौरी आणि मंगला अशा दोन अनाथ बहिणी राहत होत्या. गौरी मोठी होती आणि मंगला तिची सावत्र लहान बहीण. नशिबाने त्यांना वेगवेगळ्या आईच्या पोटी जन्म दिला होता, पण लग्न मात्र दोघींचं एकाच तळ्याच्या काठी शेजारी शेजारी झाले होते. गौरीचं सासर सुखी होतं, तिचं पक्क घर होतं, पण मंगलाच्या नशिबाने तिच्याशी दगा केला. तिचा नवरा भीमा जुगारी आणि दारुड्या निघाला, त्यामुळे तिचं आयुष्य त्या मातीच्या कच्च्या झोपडीतच अडकलं. अगं मंगले, तुझे कान बहिरे झालेत का काय? किती वेळा तुला ओरडून सांगितलंय, तुझ्या या फाटक्या कपड्यांचं घाण पाणी माझ्या अंगणाकडे वळवू नकोस. बघ, तुझ्या या दरिद्री घराची घाण माझ्या पवित्र अंगणाची माती अपवित्र करते. शेवटी तू आणि तुझी आई कधी सुधारत नाहीत. तिने माझ्या बापाचं आयुष्य नरक केलं आणि आता तू इथे माझ्या सासरी येऊन माझ्या डोळ्यात काट्यासारखी खुपतेस. अगं ताई, अजून सकाळचं ऊन नीट उगवलंही नाही आणि तुम्ही विष ओकायला सुरुवात केलीत. मी तर पाणी नाल्याकडेच वळवलं होतं, पण ही जमीन उताराची आहे. थोडंसं पाणी इथे आलं तर त्यात माझा काय दोष? ताई, आईला मरून कित्येक वर्ष झाली, बाबाही गेले. आता आपण दोघीच एकमेकांचा शेवटचा आधार आहोत. मग तुम्ही मला का प्रत्येक वेळी कमी लेखता? माझ्या या फाटक्या साडीवर आणि कोरड्या भाकरीवर तुम्हाला अजिबात दया येत नाही का? अगं दया, आणि तीही तुझ्यावर. तू माझी बहीण नाहीस, माझ्या सुखावरचं ग्रहण आहेस. तुझ्या सासऱ्याने गोड बोलून माझ्या सासऱ्याची ही मौल्यवान जमीन बळकावली आणि त्यावर ही कुरूप झोपडी उभी केली. मी तर त्या दिवसाची वाट पाहते जेव्हा कायद्याचा बुलडोजर इथे येईल आणि तुला सगळ्यांसमोर या घरातून बाहेर हाकलून देईल. जा, तुझ्या त्या दारुड्या नवऱ्यासाठी 2 वेळच्या भाकरीची सोय कर. माझ्या अंगणात उभी राहून तुझा हा मनूज चेहरा मला दाखवू नकोस. मंगलाने आपल्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या फाटलेल्या पदराने पुसले आणि रिकामी बादली हातात घेऊन जड पावलांनी तळ्याकडे निघाली. गौरी तिला जाताना पाहत होती. जसं मंगलाने पाठ फिरवली तसं गौरीच्या डोळ्यातील राग क्षणात नाहीसा झाला आणि त्या जागी खोल वेदना व काळजी दाटून आली. गौरी चुलीवर आमटी बनवत होती, पण तिचं मन मात्र मंगलाच्या झोपडीतील शांततेत हरवून गेलं होतं. तिने लक्ष दिलं की मंगलाच्या घरातून चुलीचा धूरही उठत नव्हता. आज पुन्हा तिच्या घरात चूल पेटली नव्हती. तो नालायक भीमा काल रात्रीपासून घरीच आला नाही. नक्की कालची मजुरीही जुगारात हरवून बसला असेल. ही मुलगी सुद्धा ना तिच्या आईसारखीच हट्टी आहे. उपाशी मरेल, पोट पाठीत जाईल, पण माझ्याकडे मागायला येणार नाही. जर ही आजारी पडली तर सगळं गाव म्हणेल गौरी महालात मजेत राहते आणि तिची सख्खी बहीण दाण्या दाण्याला मोहताज आहे. मला काहीतरी करावं लागेल, पण जर मी तिला सरळपणे जेवण दिलं तर ती समजेल की मी तिच्यावर उपकार करते. मला पुन्हा द्वेषाचं नाटक करावंच लागेल. गौरीने घाईघाईने चुलीवरून 2 जाड भाकऱ्या उतरवल्या. त्यावर भरपूर तूप लावलं आणि काल उरलेली भाजी एका पितळेच्या मोठ्या वाटीत भरून ती एका जुन्या गाठोड्यात घट्ट बांधली. अगं ओ करमोळी, हे बघ, काल रात्रीचं उरलेलं अन्न होतं. माझ्या घरचे पाळीव कुत्रेसुद्धा त्याला तोंड लावत नव्हते, म्हणून वाटलं कचऱ्यात टाकण्यापेक्षा तुझ्यासारख्या भिकाऱ्यांच्या तोंडात टाकावं. हे घे आणि गप्प बसून खाऊन टाक. आणि खबरदार, गावात कुणालाही सांगितलंस की गौरीने तुला दान दिलंय तर बघून घे पोटभर आणि माझ्या नजरेआड हो. असं म्हणत गौरीने ते गाठोडं मंगलाच्या पायाजवळ चिखल टाळून फेकलं. मंगलाने थरथरणाऱ्या हातांनी ते गाठोडं उचललं. जसं मंगलाने गाठोडं उघडलं तसं भाकरीचा सुगंध आणि भाजीची ऊब तिच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचली. ताई, तुम्ही जगाला फसवू शकता, पण मला नाही. या भाकऱ्या अजूनही गरम आहेत, जणू आता चुलीवरून उतरवल्यासारख्या. तुम्ही खोटं बोलणं कधी सोडणार? मला माहीत आहे हे तुम्ही माझ्यासाठी ताजंच बनवलंय. तुम्ही वरून कितीही कडू वागा, पण मला माहीत आहे तुमचं ममत्व अजून जिवंत आहे. तुम्ही बाबांची शपथ घेऊन सांगा की या भाकऱ्या शिळ्या आहेत.
अगं जास्त शहाणपणा करू नकोस. ही चुलीची ऊब आहे जी कपड्यात बांधल्यामुळे टिकून राहिली आहे. आणि हो, नीट ऐक, या तळ्याच्या काठची जमीन माझ्या सासऱ्यांनी शहरातल्या मोठ्या वकिलाकडे कागदपत्रांसह दिली आहे. लवकरच इथे बुलडोजरचा आवाज घुमेल आणि तुझ्या या मातीच्या भिंती जमीनदोस्त होतील. तेव्हा बघू तुझं हे हसू आणि निरागसपणा कुठे जातं ते. चल, तुझा हा कचरा उचल आणि इथून निघून जा. मला पाणी भरू दे. मंगला दुःखी मनाने आपल्या ताईकडे पाहत राहिली आणि गाठोडं छातीशी घट्ट धरून निघून गेली. तिला माहीत होतं गौरीची ही ओरडच तिच्या भुकेचं औषध आहे. पण गौरीच्या मनात मात्र आता एक नवं भय घर करू लागलं होतं. अरे ऐक रतन, ही तळ्याच्या काठची जमीन आपल्या पूर्वजांची आहे. जर हा तुकडा आपल्याला परत मिळाला तर आपण इथे मोठा मत्स्य पालनाचा व्यवसाय सुरू करू शकतो. पण मध्ये त्या अनाथ मंगलाची झोपडी काट्यासारखी अडथळा बनली आहे. मी ऐकलंय की तिचा नवरा भीमा कर्जात बुडालाय. का नाही आपण त्याला थोड्या पैशांचं आमिष दाखवून त्याच्याकडून अंगठा घेऊ आणि जर तो तयार झाला नाही तर जबरदस्तीने ताबा घ्यायला आपल्याला वेळ लागणार नाही. बाबा, ती गौरीची सावत्र बहीण आहे. गावातील लोक आपल्याला निर्दयी म्हणतील. अनाथ मुलीचे शाप घेणं योग्य नाही आणि गौरीला हे कळलं तर ती कदाचित सहनही करू शकणार नाही. अरे गौरी, ती तर स्वतःच त्या मुलीच्या जणू जीवावर उठलेली आहे. तू पाहिलं नाहीस का ती कशी दिवस रात्र तिच्यावर ओरडत असते. मंगला इथून बेघर झाली तर ती सगळ्यात जास्त खुश होईल. तू फक्त शहरात जाऊन वकिलाकडून कागदपत्र तयार करून घे. बाकी सगळं काम मी पाहतो. गौरी भिंतीच्या आड उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिचे हात थरथर कापू लागले आणि कपाळावर घाम फुटला. तिने स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं सासर तिच्या बहिणीला संपवण्याचा कट रचेल. तेवढ्यात हवामान अचानक बदललं. गौरीला माहीत होतं मंगलाच्या झोपडीचं छप्पर कुजलेलं आहे आणि भिंती पहिल्या जोरदार पावसात कोसळू शकतात. हे देवी माते, आज रात्री जर मुसळधार पाऊस आला तर ती कच्ची झोपडीच मंगलाची कबर बनेल आणि त्यात भर म्हणजे सासऱ्यांची ही घाणेरडी योजना. मला तिला सावध करायलाच हवं. पण कसं सांगू, जर मी जरा जरी माया दाखवली तर सासऱ्यांना माझ्यावर संशय येईल आणि ते आम्हा दोघींनाही संपवतील. मग काही वेळाने गौरीने एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि हळूच जाऊन मंगलाच्या अंगणात ठेवून आली. थोड्याच वेळात मंगलाला तो कागद सापडला. त्यावर लिहिलं होतं, आज रात्री घराबाहेर जाऊ नकोस. तळ्याचं पाणी वाढतंय. तुझे दागिने आणि गरजेच्या वस्तू गाठोड्यात बांधून ठेव. थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस इतका भयंकर होता की हातासमोरचंही दिसत नव्हतं. मंगला तिच्या झोपडीत एकटीच होती. तिचा नवरा भीमा पुन्हा गायब होता. अचानक तिच्या झोपडीच्या एका जुन्या भिंतीतून माती सैल होऊ लागली. हे देवा, आज मला वाचव. ताईचं पक्क घर समोरच आहे, पण मी तिथे कसं जाऊ? त्यांनी तर सांगितलं होतं जर मी त्याच्या अंगणात पाऊल टाकलं तर माझं डोकं फोडतील, पण इथे राहिले तर ही छप्पर माझ्यावरच कोसळेल. ताई, ओ गौरी ताई, खरंच का तुम्ही तुमच्या लहान बहिणीला आज मरताना पाहणार आहात? तेवढ्यात पावसाच्या प्रचंड आवाजाला चिरत एक आवाज घुमला. मंगले, ए मंगले, अगं दार उघड ग. काय इथेच गाडून घ्यायचा विचार आहे का? बघ, तळ्याचं पाणी तुझ्या अंगणाच्या कडेला ओलांडून आलंय. लवकर बाहेर ये आणि माझ्यासोबत चल. लवकर कर, नाहीतर हा मातीचा ढिगारा तुझीच कबर बनेल आणि मग मी पोलिसांना काय उत्तर देणार? मंगलाने दार उघडलं आणि गौरीला पाहताच ती मोठ्याने रडू लागली. अगं, आता हे नाटक बंद कर आणि माझ्या मागे गप्पच ये आणि ऐक, तोंड बंद ठेव. सासऱ्यांना कळता कामा नये की तू माझ्या घरात आली आहेस. तुला मागच्या अंधाऱ्या खोलीत लपून बसावं लागेल. उद्या सकाळी काय होईल ते पाहू. चल लवकर. दोघी बहिणी गौरीच्या पक्क्या ओसरीत पोहोचताच मागून एक जोरदार आवाज आला. मंगलाच्या झोपडीचा अर्धा भाग तळ्याच्या काठाशी कोसळून पडला आहे.
गौरीने तिला आत बसवलं, एक कोरडा कपडा दिला आणि गरम दुधाचा ग्लास हातात दिला. रात्रभर पडणारा मुसळधार पाऊस आता थांबला होता, पण तळ्याचं पाणी अजूनही भरून वाहत होतं. गौरीच्या पक्क्या घरातील एका अंधाऱ्या खोलीत मंगला घाबरलेली शांत बसली होती. तिला काही कळेना. तिच्या ताईने तिला वाचवलं की एखाद्या नव्या संकटात ढकललं. अगं गप्पच इथे बसून राहा. जर जरा जरी आवाज केला तर सासऱ्यांचे कान टवकारतील. त्यांना कळलं की तू इथे लपली आहेस तर ते तुला तर घराबाहेर काढतीलच, पण मलाही त्याच चिखलात उभं करतील जिथून मी तुला ओढून आणलंय. तुझं नशीबच फुटलेलं आहे. ती झोपडी काय पडली. तू माझी रात्रभरची झोप उडवलीस. ताई, तुम्ही मला इतकं का दोष देता? जेव्हा संकट माझ्यासमोर उभं होतं तेव्हा तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मला इथे आणलं. त्यावेळी तुमच्या डोळ्यात जो भीतीचा भाव होता तो द्वेष नव्हता. मग अचानक तुम्ही दगडासारख्या का होऊन जाता? बाबांनी शेवटच्या क्षणी माझा हात तुमच्या हातात यासाठी दिला होता का की तुम्ही मला प्रत्येक क्षणी मरताना पाहावं? अगं, बाबांचं नाव घेऊ नकोस. त्यांनी जे केलं त्यांची शिक्षा मी आजही भोगते. आणि ऐक, मी काही माया वाया नाहीये. मी तुला इथे फक्त म्हणून ठेवलंय कारण तुझ्या मरणानंतर गावातले लोक मला टोमणे मारू नयेत. आणि हो, तुझी ही चिखलाने माखलेली साडी मला दे. मी ती फेकून देते. तू माझी ही जुनी साडी घाल. लक्षात ठेव, काही दिवसांनी तुला इथून निघून जावंच लागेल. कुठेही जाऊन मर. असं कडवट बोलून गौरी घराबाहेर निघून गेली, पण तिची छाती धाप लागल्यासारखी जोरजोरात चालली होती. तिला माहीत होतं तिचे सासरे जमीनदार साहेब सकाळच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडतील आणि मंगलाच्या झोपडीची अवस्था पाहून खुश होतील. अरे रतन, बघ, याला म्हणतात निसर्गाचा चमत्कार. कालच्या पावसाने आपलं काम कित्येक आठवडे आधी सोपं करून टाकलं. त्या मंगलाची झोपडी तर तळ्याच्या पोटात गेली असेल. आता तो जमिनीचा तुकडा बेवारस आहे. आज दुपारीच मी तिथे आपली हद्द आखून घेईन आणि उद्यापासून मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू. ती मुलगी आता कुठेही भटकत असेल आपल्याला काय? पण बाबा, ती बिचारी एकटी बाई आता कुठे गेली असेल? गावातले लोक आपल्याला निर्दयी म्हणतील. अनाथ मुलीचं घर हिसकावणं पाप आहे आणि गौरीला कळलं तर तिलाही वाईट वाटेल. शेवटी ती तिची बहीण आहे. अरे गौरी, ती तर स्वतःच त्या मुलीची जणू जीवावर उठलेली आहे. काल सकाळी कशी तिला शिव्या देत होती पाहिलंस ना? ती तर खुशच होईल. तिची सावत्र बहीण आता रस्त्यावर आली म्हणून. गौरी, अगं सुनबाई, इकडे ये जरा. सासऱ्यांचा आवाज ऐकून गौरी बाहेर आली. हो बाबा, सांगा ना, एवढ्या सकाळी काय आनंदाची बातमी आहे? अगं सुनबाई, तुझी ती शत्रू मंगला आता बेघर झाली. तिची झोपडी कोसळली आणि ती पळून गेली. आता ती जमीन आपली झाली. सांग, तू खुश आहेस ना? गौरीने चेहऱ्यावर खोटं हसू आणत उत्तर दिलं. हो बाबा, मी खूप खुश आहे. माझं तर मन होतंय की संपूर्ण गावात साखर वाटावी. बाबा, त्या मुलीने माझ्या डोळ्यात धूळफेक केली होती. बरं झालं, नशिबाने तिचा अहंकार मोडला. पण बाबा, ती जमीन अजूनही कागदोपत्री तिच्याच नावावर आहे आणि आताच ताबा घेतला तर गावची पंचायत आपल्याला अडवेल. त्यापेक्षा आपण तिला एखाद्या बहाण्याने शहरातल्या धर्मशाळेत पाठवूया आणि मागून तिचा अंगठा कागदांवर घेऊया. अरे वा सुनबाई, तू तर भारी चालाक निघालीस. मला वाटलं होतं बहीण असल्यामुळे तू रडशील, पण तू तर माझ्याही 2 पावलं पुढे आहेस. ठीक आहे, जसं तू म्हणतेस तसंच करूया. पण ती मुलगी आहे कुठे? सकाळपासून तळ्याच्या काठी दिसली नाही. बाबा, कुठेतरी एखाद्या झाडाखाली रडत बसली असेल. तुम्ही काळजी करू नका. मी स्वतः जाऊन तिला शोधते आणि अशा ठिकाणी पाठवते जिथून ती परत येऊ शकणार नाही. तुम्ही फक्त कागदपत्र तयार करा. रतन आपल्या बायकोचं हे रूप पाहून थक्क झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता की गौरी इतकी कठोर असू शकते. पण गौरीच्या मनात कोणतं वादळ उसळत होतं हे फक्त तिलाच ठाऊक होतं. सासऱ्यांशी बोलणं झाल्यावर गौरी हळू सगळ्यांच्या नजरा चुकवत त्या खोलीत गेली जिथे त्याने मंगलाला लपवून ठेवलं होतं. अगं मंगले, ऐक,
सासऱ्यांना काहीतरी संशय आला आहे. ते आजच त्या जमिनीवर ताबा घेणार आहेत आणि तुला कायमचं इथून हद्दपार करण्याची योजना आखत आहेत. तुला लगेच निघावं लागेल. हे घे माझ्या लग्नातले काही दागिने आणि थोडे पैसे. तू मागच्या वाटेने शांतपणे निघ आणि शेजारच्या गावात आपल्या मावशीकडे जा. तिथे तू सुरक्षित राहशील. जर तू इथेच राहिली तर सासरे तुझ्यासोबत काय करतील सांगता येत नाही. ताई, मी कुठेही जाणार नाही. तुम्ही मला का पळवून लावत आहात? तुम्हीही त्यांच्या सोबत आहात का? आणि हे दागिने मला का देत आहात? हे तर तुमच्या संसाराचं चिन्ह आहे. मी माझी जमीन सोडणार नाही. ताई, ती माझ्या बाबांची शेवटची निशाणी आहे. ती जमीन बाबांनी मला विकत घेऊन दिली होती. प्राण गेला तरी मी तिथून हलणार नाही. अगं वेडी होऊ नकोस. तुझ्या जीवाची किंमत त्या मातीच्या तुकड्यापेक्षा जास्त आहे का? तुला काही झालं तर मी कोणाशी भांडणार, कोणावर माझा राग काढणार. तू का समजून घेत नाहीस? हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच करते. माझे सासरे फार ताकदवान आहेत. ते तुला संपवून टाकतील. जा, इथून जा आणि मागे वळूनही पाहू नकोस. पळ मंगले, पळ. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. हे देवा, मला माफ कर. मी माझ्या लहान बहिणीला किती वाईट बोलले, तिची बदनामी केली, तिला घराबाहेर हाकललं. पण जर मी असं केलं नसतं तर सासरे बुवांनी तिला संपवलं असतं. आता तरी ती सुरक्षित राहील. मला अजून जास्त कठोर दिसावं लागेल म्हणजे माझ्या सासऱ्यांना माझ्यावर संशय येणार नाही. माझं ममत्व या कडवटपणाखाली दडवून ठेवावंच लागेल. गौरीने अश्रू पुसले आणि बाहेर आली. तिने पाहिलं सासरेबुवा आणि रतन तळ्याकडे जात होते, जिथे गावकरीही जमले होते. अरे गावकऱ्यांनो, ऐका, ही जमीन आता बेवारस आहे. ती मंगला भीतीपोटी पळून गेली आहे. आता इथे मी मंदिर बांधू की मत्स्यपाल करीन, ही माझी मर्जी. कुणालाही काही आक्षेप आहे का? तेवढ्यात एक गावकरी पुढे आला आणि म्हणाला, पण जमीनदार साहेब, ती अनाथ मुलगी कुठे गेली? बिचारीचं घर कोसळलं. किमान तिला डोकं टेकायला जागा तरी दिली असती. तुम्ही तिचा हक्क हिरावून घेत आहात. हक्क? अरे कसला हक्क? गौरी, अगं सुनबाई, तूच सांग, ही जमीन आपली नाही का? तू तर तिचीच बहीण आहेस. तूच सांग आता. गौरीने क्षणभर डोळे मिटले आणि मग कठोर चेहऱ्याने म्हणाली, हो, ही जमीन आमचीच आहे. मंगला तर चोर आहे. ती माझे दागिने चोरून पळाली. ती माझ्या घरात चोरून शिरली आणि सकाळी माझा संदूक साफ करून निघून गेली. आता ती गावात कधीच तोंड दाखवणार नाही. बाबा, तुम्ही निर्धास्तपणे इथे तुमचा ताबा घ्या. आता इथे त्या सावत्र बहिणीचं नाव निशाणही राहू नये. आणि तिचा नवरा तो तर कुठे पडलेला असेल, कोण जाणे. गौरीच्या प्रत्येक शब्दाने तिचंच हृदय तुटत होतं. गावकरी गौरीचं बोलणं ऐकून थक्क झाले. एका बहिणीने दुसऱ्या बहिणीबद्दल इतकं विष ओकावं यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. गौरीचा नवरा रतन सुद्धा लाजेने मान खाली घालून उभा राहिला. गौरीने आपल्या बहिणीला तर वाचवलं होतं, पण स्वतः मात्र संपूर्ण गावाच्या नजरेत एक निर्दयी स्त्री बनली होती. बाबा, मला माफ करा. मी मंगलाची बदनामी केली फक्त ती सासऱ्यांच्या रागापासून वाचावी म्हणून. आता सगळं जग मला वाईट म्हणेल, पण माझी बहीण सुरक्षित आहे हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. पण हा आतला रिकामेपणा मी तो कसा भरू? तळ्याच्या लाटा जणू तिलाच टोमणे मारत होत्या. काही वेळाने सगळे गावकरी आपापल्या घरी गेले. तेवढ्यात घराबाहेर गोंधळ ऐकू आला. मंगलाचा नवरा भीमा, जो अनेक दिवसांपासून गायब होता, दारूच्या नशेत डगमगत परत आला होता. झोपडी गायब पाहून तो गौरीच्या घराबाहेर ओरडू लागला, कुठे कुठे आहे माझी झोपडी? कुठे आहे माझी जमीन? अरे जमीनदार, तू माझ्या बायकोला कुठे लपवलं आहेस? मी तुला सोडणार नाही. आणि गौरी, तू मोठी बहीण बनतेस ना? तूच माझ्या मंगलाला कुठेतरी विकलं असशील. गौरी बाहेर आली, पण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, एक वेगळीच ठाम चमक होती. तिला कळलं होतं, आता भीमाला प्यादा बनवून ती आपल्या बहिणीची जमीन परत मिळवू शकते. अरे गप्प बस दारुड्या.
माझ्या घरासमोर उभं राहून धमक्या देण्याची तुझी हिंमतच कशी झाली? तुझी बायको पळून गेली कारण तू निकम्मा आहेस. पण ऐक, जर तुला तुझी जमीन परत हवी असेल तर पंचायत समोर जाऊन जमीनदार साहेबांविरुद्ध साक्ष दे. सांग की त्यांनी तुला धमकवलं होतं. जर तू असं केलंस तर मी तुला इतके पैसे देईन की तू नव्यानं आयुष्य सुरू करू शकशील. सांग, तुझ्या बायकोसाठी तू इतकं करशील का? भीमा थोडा शांत झाला. त्याने गौरीच्या डोळ्यात पाहिलं. तिथे एक विचित्र वेदना आणि तडफड दिसत होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या जुन्या वडाच्या झाडाखाली जिथे कधी न्याय दिला जायचा, आज दोन्ही बहिणींचं नशीब आणि एका कुटुंबाची इज्जत पणाला लागली होती. तेवढ्यात जमीनदार साहेब पुढे येत म्हणाले, मुखियाजी, तुम्ही सुद्धा या दारुडेच्या बोलण्यावर विश्वास ठेवताय का? ज्याला सूर्य कुठल्या दिशेने उगवतो हेही ठाऊक नाही, तो माझ्यावर आरोप करतोय. मंगला चोर आहे हे मी नाही, तिची स्वतःची सख्खी बहीण गौरी म्हणते. गौरी जी माझी सून आहे आणि त्या मुलीची मोठी बहीणही आहे. एखादी बहीण विनाकारण आपल्या बहिणीला चोर म्हणेल का? गौरी, अगं सुनबाई, पुढे ये आणि या संपूर्ण पंचायत समोर सत्य सांग. त्या दारुड्याचं तोंड कायमचं बंद होऊ दे. हो मुखियाजी, माझे सासरे बुवा अगदी बरोबर म्हणत आहेत. मंगला फक्त माझी सावत्र बहीण नाही तर ती एक चालाक चोरही निघाली. तिने माझ्या विश्वासाला तडा दिला. ज्या रात्री तिची झोपडी कोसळली त्याच रात्री मी माझ्या घरात चोरून शिरली आणि माझे सवाष्णाचे दागिने, रतनजींच्या अनेक वर्षांच्या कमाईवर हात साफ करून पळून गेली. हा भीमा काय साक्ष देणार? हा तर स्वतःच आपल्या बायकोच्या दागिन्यांवर दारू पीत बसला होता. मुखियाजी, माझी बहीण आता या गावात राहण्याच्या लायकीची नाही आणि ती जमीन आता सासरे बुवांची आहे, कारण त्या बदल्यात मंगलाने माझ्याकडून दागिने घेतले होते. गौरीचं बोलणं ऐकून पंचायतमध्ये एकदम शांतता पसरली. गावातील बायका एकमेकींकडे पाहू लागल्या. कोणालाच विश्वास बसत नव्हता. गौरी स्वतःच्या बहिणीची इतकी मोठी शत्रू होऊ शकते. जमीनदार साहेब, आम्ही तुम्हाला इथे म्हणून बोलावलं आहे कारण भीमाने तुमच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्या झोपडी कोसळल्याचा फायदा घेतला आणि त्याची बायको मंगलाला धमकावून गावाबाहेर पळवलं, जेणेकरून तुम्ही तळ्याच्या काठची जमीन बळकावू शकाल. गावातही चर्चा चालू आहे की गौरीने आपल्या बहिणीवर चोरीचा खोटा आरोप लावला आहे. आता तुम्ही तुमच्या बचावात काय सांगणार? सगळ्यांचे डोळे आता जमीनदार आणि गौरीकडे खिळले होते. सत्य बाहेर येणार का? अरे गप्प बस रे नीच माणसा, माझ्या सुनेवर खोटे आरोप करतोस. सुनबाई, तू आज जा. या दारुड्याची बडबड ऐकायची गरज नाही. मुखियाजी, तुम्ही निर्णय द्या. ही जमीन आमची आहे आणि मंगला गुन्हेगार आहे. गौरीच्या मनात मात्र प्रचंड संघर्ष सुरू होता. आज जर मी गप्प राहिले तर मंगलाला तिचं घर परत मिळेल, पण मी रतनच्या नजरेत कायमची खाली पडेन. सगळं गाव मला वाईट म्हणेल, पण जर मी खरं सांगितलं तर सासरे बुवा मंगलाला जिवंत ठेवणार नाहीत. बाबा, मी काय करू? बहिणीचं कर्तव्य काय? स्वतःची इज्जत वाचवणं की बहिणीचं घर वाचवणं? तिचं हृदय जणू फाटत होतं. तिने एक खोल श्वास घेतला आणि अचानक काहीतरी ठरवलं. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तेथे ज्वाला पेटल्या होत्या. थांबा मुखियाजी, अजून निर्णय झालेला नाही. सासरे बुवा, तुम्ही फार मोठे खेळाडू आहात, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात. एक स्त्री आपल्या मायेकरता जीव देऊ शकते आणि आपल्या बहिणीसाठी स्वतःची इज्जतही गमावू शकते. मुखियाजी, मी आतापर्यंत जे काही बोलले ते सगळं खोटं होतं. मंगलाने कोणतीही चोरी केलेली नाही. ते दागिने मीच तिला स्वतःच्या हातांनी दिले होते, जेणेकरून ती या गावातील निर्दयी लोकांपासून दूर जाऊन आपला जीव वाचवू शकेल. गौरीच्या तोंडून हे सगळं ऐकून संपूर्ण गावात जणू वीज कोसळली. सासरे बुवांचा चेहरा फिक्कट पडला. सुनबाई, तू काय बडबड करतेस? शुद्धीत आहेस ना? वेडी झाली आहेस का? मुखियाजी, ही मोहर सासऱ्यांची आहे, जी मी काल रात्री त्यांच्या संदुकातून चोरली. ही जमीन मंगलाची आहे आणि कायम तिचीच राहील. भीमा दारुडा असेल, पण तो मंगलाचा नवरा आहे.
सासरे बुवा, तुम्ही एका अनाथ मुलीचं घर हिसकावण्याचा प्रयत्न केला. आज मी तुमचा हा खरा चेहरा सगळ्या गावासमोर उघडा करते. रतनच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हास्य उमटलं. तो गौरी जवळ आला. त्याच्या डोळ्यात आता अभिमानाचे अश्रू होते. गौरी, मला माफ कर. मी किती मोठा मूर्ख होतो जो तुला इतके दिवस निर्दयी समजत राहिलो. तू इतकं मोठं ओझं एकटीने कसं सहन केलंस? तू तुझी सारी अब्रू पणाला लावली फक्त तुझ्या बहिणीसाठी. बाबा, आज मला तुमचा मुलगा असल्याची लाज वाटते. तुम्ही माझ्या बायकोचा वापर तुमच्या लोभासाठी केला. अरे, हे सगळं खोटं आहे. ही मुलगी माझं घर उद्ध्वस्त करते. मी हिला सोडणार नाही. अरे बस करा जमीनदार साहेब, तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं आहे. गौरीबाईंनी जे केलं ते एखादी साधी स्त्री करू शकत नाही. स्वतःची बदनामी सहन करून बहिणीचं घर वाचवणं हे एखाद्या देवीचं काम आहे. पंचायतीचा निर्णय असा आहे, मंगलाची जमीन तिला ताबडतोब परत देण्यात यावी आणि जमीनदार साहेबांना या कटासाठी गावाच्या मंदिरातील गोशाळेत 1 महिना सेवा करावी लागेल. तसे दंड भरावा लागेल. मग दुसऱ्या दिवशी मंगला आपल्या नवऱ्या भीमासोबत गौरीच्या घरी आली. ताई, तिच्या आवाजात प्रेम आणि पश्चाताप होता. गौरी आणि रतन बाहेर आले. ताई, मावशीने मला सगळं सांगितलं. तुम्ही मला वाचवण्यासाठी स्वतःला चोर ठरवलं. मी किती पापी आहे. मी तुम्हाला दगडासारखं समजत राहिले. तुम्ही माझ्यासाठी सगळं काही पणाला लावलं. मला माफ कर ताई, मला माफ कर. अगं वेडी, रडतेस का? तू माझी लहान बहीण आहेस, माझाच एक भाग आहेस. बाबांनी शेवटच्या क्षणी मला सांगितलं होतं, मंगलाची काळजी घे. जर मी तुला वाचवलं नसतं तर मी त्यांना काय उत्तर दिलं असतं? मला गावाच्या शिव्या चालल्या असत्या, पण तुझे अश्रू नाही. आता बघ, तुझं घर पुन्हा उभं राहील आणि आता कोणीही ते तुझ्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही. हे ऐकून मंगलाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ताई, आज मला जाणवलं की मी किती भाग्यवान आहे. मला तुझ्यासारखी ताई मिळाली. तुम्ही मला नवजीवन दिलं, नाहीतर माझं काय झालं असतं कोण जाणे. ताई, दादा, मला माफ करा. मी नेहमी नशेत राहिलो, कधीच मंगलाच्या आयुष्याचा विचार केला नाही. पण आता मला समजलं, आयुष्यात कुटुंब सगळं असतं. अरे, हे ऐकून बरं वाटलं. पण तुला मला एक वचन द्यावं लागेल. आतापासून तू नशा करणार नाहीस, त्याचा विचारही करणार नाहीस आणि कामाबद्दल काळजी करू नकोस. मी तुला चांगलं काम मिळवून देईन. फक्त मंगलासोबत प्रामाणिकपणे आणि आनंदाने आयुष्य पुढे घेऊन जा. अशा प्रकारे दोन्ही बहिणींमधले सगळे गैरसमज दूर झाले. भीमानेही चुकीचा मार्ग सोडून नवं आयुष्य सुरू करण्याचा निश्चय केला. तळ्याच्या काठी वसलेल्या त्या 2 घरात आता नव्या सुरुवातीचा उजेड पसरला आणि दोन्ही कुटुंब आनंदाने एकोप्याने पुढे जगू लागली. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. नात्यांमध्ये कधी कधी कठोर शब्दांच्या मागेही खऱ्या प्रेमाची आणि त्यागाची भावना दडलेली असते. खरी माया ही स्वतःची इज्जत गमावून सुद्धा आपल्या माणसाचं रक्षण करते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.